नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अश्विनी. स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शंखाची स्थापना कशी करावी, शंखावरती अभिषेक करत असताना कुठल्या मंत्राचे स्तोत्राचे पठण करावे, सोबतच शंखाचे प्रकार कोणते आणि किती याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या हिंदू धर्मामध्ये शंखाची पूजा करणे हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. भगवान विष्णूंनी धारण केलेल्या 4 आयुधांमध्ये एक शंख देखील आहे. इतकेच नाही तर शंखांची पूजा केल्याखेरीज विष्णूंची पूजा केल्यास ती त्यास पोहोचत नाही अशी सुद्धा मान्यता आहे. भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये शंखाचे विशेष महत्त्व आहे. त्याचप्रमाणे एखाद्या शुभ कार्याच्या वेळी, लग्नप्रसंगी किंवा पूजेदरम्यान आपण शंखध्वनी करत असतो. शंखध्वनी करणे हे अत्यंत शुभ मानले जाते. शंखामध्ये देवता वास करतात असे मानले जाते. वरुण देव शंखाच्या मध्यभागी, ब्रह्मा मागे आणि गंगा आणि सरस्वती ह्या समोर असतात. शंखाची उत्पत्ती ही समुद्रातून झालेली आहे. आपण एखाद्या धार्मिक विधीमध्ये किंवा शुभ कार्यामध्ये शंखध्वनी हा केला जात असतो. पूजा करत असताना जागा शुद्ध आणि स्वच्छ करण्यासाठी शंखामधील असलेले पाणी हे शिंपडले जात असते. या शास्त्रामध्ये दक्षिणावर्ती शंख हा नारायणाचे रूप मानले गेला आहे. दक्षिणावर्ती शंख हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आवडता शंख आहे. तर शंख हे 2 प्रकारचे असतात. एक वामावर्ती शंख आणि दुसरा म्हणजे दक्षिणावर्ती शंख. वामावर्ती शंखाचा आकार हा डावीकडे वळलेला असतो. म्हणजे ज्या वेळेस शंखाचा पृष्ठभाग हा आपण आपल्याकडे धरतो तेव्हा त्याचे तोंड डावीकडे उघडलेले दिसते. म्हणजे वाजवण्याच्या स्थितीमध्ये शंख आपल्या डाव्या हातात येत असेल तर तो वामावर्ती शंख असतो. वामावर्ती शंख हा पूजेमध्ये, धार्मिक कार्यामध्ये आणि विशेषतः शंखनाद करण्यासाठी वापरला जातो. वामावर्ती शंखनादामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी निर्माण होतात आणि नकारात्मक ऊर्जा कमी होते अशी मान्यता आहे. तर वामावर्ती शंख हा एक प्रकार आणि दुसरा म्हणजे दक्षिणावर्ती शंख. साक्षात लक्ष्मीचा सदोहर असणाऱ्या दक्षिणावर्ती शंखाची पूजा ज्या घरामध्ये होते तेथे कायम मंगल कार्य होते. देवपूजेपूर्वी शंखाची पूजा करण्याचा प्रघात आहे. तर आज आपण दक्षिणावर्ती शंखाची स्थापना करणार आहोत. त्यासाठी मी ज्या ठिकाणी पूजा मांडणी करणार आहे ती जागा आधी स्वच्छ पुसून घेतली. त्यानंतर त्यावरती कुंकवाने स्वास्तिक काढून घेतलेला आहे. स्वास्तिक काढून झाल्यानंतर त्यावरती हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे. त्यानंतर एक पाट मी इथे टाकून घेतलेला आहे. त्यावरती लाल वस्त्र मी अंथरून घेतलेला आहे. त्यानंतर दिवा प्रज्वलित केलेला आहे. दिव्याची सुद्धा पूजा करून झालेली आहे. त्यानंतर आता शंखावरती अभिषेक करणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता हा दक्षिणावर्ती शंख आहे. शंखाची मागची बाजू म्हणजे हे जे वलय असतात, घड्याळाचे जसे काटे फिरत असतात त्या दिशेने हे वलय फिरत असतात. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील अशा प्रकारे. जेव्हा शंख हा आपण वाजवण्याकरता घेत असतो तर त्यावेळेस शंख हा आपल्या उजव्या हातात आला तर तो दक्षिणावर्ती शंख असतो. म्हणजे त्याची बाजू ही दक्षिण दिशेला उघडत असते. तर तो शंख म्हणजे दक्षिणावर्ती शंख असं समजावं. हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आवडता शंख आहे. माता दुर्गा, देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या हातामध्ये दक्षिणमुखी शंख आहे. ज्याचे तोंड दक्षिणेकडे उघडते तो म्हणजे दक्षिणावर्ती शंख. म्हणून देवी लक्ष्मी, माता दुर्गा आणि भगवान विष्णू हे दक्षिण दिशेला वास करतात असे मानले जाते. घरामध्ये दक्षिणावर्ती शंख ठेवणे हे अतिशय शुभ मानले जाते. तर आता इथे मी शंखाची स्थापना करण्यासाठी एक छोटं ताम्हण घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडे तांदूळ टाकून घेतलेले आहेत आणि त्यावरती शंख ठेवून घेतलेला आहे. आता शंखाची पंचोपचार पूजा करणार आहे. त्यासाठी मी सर्वात आधी शुद्ध जलाने शंखाला स्नान घातलेले आहे. त्यानंतर पंचामृताने सुद्धा शंखावरती स्नान घालून घेणार आहे. तर सर्वात आधी मी इथे तूप, दूध, दही, मध आणि साखर त्याप्रमाणे पंचामृताने शंखावरती स्नान घालून घेणार आहे. त्यानंतर परत एकदा शुद्ध जलाने शंखाला स्नान घालून घेणार आहे. सोबतच मी इथे चंदनाचं
मिश्रणसुद्धा केलेलं होतं. तर चंदनाने सुद्धा शंखावरती स्नान घालून घेणार आहे. त्यानंतर परत एकदा शुद्ध जलाने शंख हा स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्यानंतर शंख हा स्वच्छ कापडाने पुसून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे चंदनाने सुद्धा शंखावरती स्नान घालणार आहे. आता शंख स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. तर माझ्या देवघरामध्ये अशा प्रकारचा दक्षिणावर्ती शंख आहे, ज्याची पूजा मी रोज करत असते. पांढरा शुभ्र कांतिमान गुळगुळीत असा दक्षिणावर्ती शंख अष्टमी किंवा चतुर्दशीस विधिवत पूजन करून आपण आपल्या देव्हाऱ्यात तो स्थापन करायचा असतो. दक्षिणावर्ती शंख हा अतिशय दुर्मिळ असतो, म्हणून त्याची किंमत देखील तितकीच जास्त असते. दीर्घकाळ शंखामध्ये राहिलेले पाणी हे पूजेनंतर भगवान विष्णूवरती शिंपडल्यास त्या पाण्याच्या स्पर्शाने पूजकाच्या अंगाला कटलेली ब्रह्महत्येसारखी घोर आतके सुद्धा नाहीशी होतात. दक्षिणावर्ती शंखाची स्थापना करत असताना ज्यावेळेस आपण दक्षिणावर्ती शंखावरती अभिषेक करत असतो, तर त्यावेळेस आपल्याला मंत्रोच्चार करायचा असतो. तर आपण अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा सुद्धा जप करू शकतो. यासोबतच आपण पुरुष सूक्ताचे सुद्धा पठण करू शकतो. आपल्याला जर पुरुष सूक्त पठण करणे शक्य होत नसेल तर आपण बैलवरती लावून सुद्धा अभिषेक करू शकतो, किंवा मग 108 वेळा आपण माळीवरती पुढील मंत्राचा जप करू शकतो. ओम श्री लक्ष्मी सदोहराय नमः, ओम श्री पयोनिधी जाताय नमः आणि तिसरा म्हणजे ओम श्री दक्षिणावर्त शंखाय नमः या मंत्राचा आपण जप करून शंखावरती अभिषेक करू शकतो. तर आता मी इथे शंख स्वच्छ पुसून घेतलेला आहे. त्यानंतर एक पाटावरती दुसरा चौरंग ठेवून घेतलेला आहे. त्यानंतर त्यावरती ताम्हण ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडी अक्षता टाकून घेतलेली आहे. नंतर त्यावरती एक छोटा चौरंग ठेवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला हा शंख एका स्टँडवरती ठेवायचा आहे. शंख हा कधीही डायरेक्ट जमिनीवरती ठेवू नये. त्याच्यासाठी आपण एखादं स्टँड घ्यायचं किंवा मग एखाद्या वाटीमध्ये आपण तो ठेवायचा. तसाच खाली आपण शंख ठेवायचा नाही. तर मी इथे एक काचवाचं छोटंसं स्टँड घेतलेलं आहे, त्यावरती मी शंख ठेवत असते. अशा प्रकारची वेगवेगळी स्टँड आपल्याला बाजारात सहज उपलब्ध होतात. तर हे स्टँड मी या चौरंगावरती एक छोटं वस्त्र ठेवून घेतलेलं आहे. शंखाची पूजा करत असताना आपल्याला लाल वस्त्रावरच ती करायची आहे, म्हणून मी इथे छोटं वस्त्रसुद्धा लालच घेतलेलं आहे. त्यानंतर त्यावरती शंख ठेवून घेणार आहे. आता शंख हा आपल्याला कधीही रिकामा ठेवायचा नसतो. शंखामध्ये आपण नेहमी पाणी भरून ठेवायचे असते. हेच पाणी आपल्याला दुसऱ्या दिवशी पूजेनंतर पूजेच्या साहित्यावर किंवा पूजेच्या ठिकाणी आपण ते शिंपडायचे असते. सोबतच तीर्थ म्हणून सुद्धा त्यातील थोडे पाणी आपण आणि घरातील इतर व्यक्तींना सुद्धा द्यायचे असते. तर आता शंखामध्ये मी पाणी भरून घेतलेलं आहे. शंखाला आपल्याला फक्त अष्टगंध लावायचं असतं. त्या व्यतिरिक्त हळदी कुंकू हे काहीच आपल्याला लावायचं नाही. फक्त अष्टगंध आणि अक्षताच आपल्याला शंखाला अर्पण करायचे आहेत. सोबत आता मी इथे फुले सुद्धा ठेवून घेत आहे. हा सजावटीचा एक भाग आहे. आपल्या इच्छेनुसार आपल्याला हवं तसं आपण सजवू शकतो. दक्षिणावर्ती शंखाची स्थापना करत असताना आपण जे 3 मंत्र बघितलेले आहेत, तर त्या मंत्राचा आपल्याला जाप करायचा आहे. त्या मंत्रांचा आपण 108 वेळा जप करायचा आहे. शंखामध्ये शुद्ध पाणी भरून ठेवल्यास, एखाद्या व्यक्ती किंवा वस्तूवर ते शिंपडल्यास दुर्भाग्य, अभिशाप, तंत्र, मंत्र इत्यादींचा प्रभाव हा समाप्त होतो. कोणत्याही प्रकारचे वाईट तांत्रिक प्रयोग शंखाच्या प्रभावासमोर निष्फळ होतात. त्याचप्रमाणे दक्षिणावर्ती शंखाची स्थापना असलेल्या घरामध्ये धनाची कमतरता कधीच भासत नाही. दक्षिणावर्ती शंखाची स्थापना केल्याने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढत असते. त्याप्रमाणे शंखाची स्थापना ही अष्टमी आणि चतुर्दशीस केली जाते. त्याचप्रमाणे धर्मग्रंथानुसार अधिक मास हा भगवान श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे या महिन्याला पुरुषोत्तम मास असे देखील म्हटले जाते. या महिन्यात भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्याने, त्यांचे जप केल्याने आपली इच्छा ही पूर्ण होते. भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये शंखाचे अधिक महत्त्व आहे.
त्यामुळे अधिक मासामध्ये शंखाशी संबंधित काही उपाय सुद्धा केले जातात। तर शंख हा आपल्या देवघरामध्ये आपण एकच ठेवायचा आहे। आपल्याकडे जर 2 शंख असतील तर 2 शंख ही आपल्या देवघरामध्ये आपण पूजू नये। आपल्या देवघरामध्ये रोज आपण शंखाची पूजा करायची आहे। दक्षिणावर्ती शंखाला माता लक्ष्मी समोर लाल वस्त्रावरती ठेवून त्याची पूजा केली जाते। असे केल्याने आपल्या घरामध्ये सदैव लक्ष्मीचा वास राहतो। तर अशा प्रकारे तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये शंखाची स्थापना करायची असेल तर ती अशा प्रकारे करा। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शंख हा देवघरामध्ये कुठे ठेवावा, तर शंख हा देवघरामध्ये अगदी स्वामींच्या डाव्या बाजूला आपल्याला ठेवायचा असतो। म्हणजेच पूजा करणाऱ्या व्यक्तीच्या तो उजव्या हाताला यायला हवा अशा प्रकारे देवघरामध्ये शंख आपण ठेवायचा असतो। सोबतच शंख देवघरामध्ये ठेवत असताना त्याचा निमुळता भाग हा देवांकडे यायला हवा आणि वलय असलेला भाग हा पूजा करणाऱ्या व्यक्तीकडे असायला हवा। त्याचप्रमाणे असे म्हटले जाते की आपल्या गावातील किंवा आपल्या शहरातील नदी ज्या दिशेने प्रवाह करत असते त्या दिशेने आपल्या देवघरामध्ये शंख हा आपल्याला ठेवायचा असतो। तर अशा प्रकारे सुद्धा आपण ज्या दिशेला आपल्या गावातील नदीचा प्रवाह असेल त्या दिशेला आपण देवघरामध्ये शंख ठेवायचा आहे। अशी ही छोटीशी माहिती होती जी तुमच्यासोबत शेअर करायची होती। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहा। परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।